वेलकम फ्रेंड्स. आज आपण मक्याची एक रेसिपी करत आहोत. बघताय हा मधुमक्खा मी घेतलेला आहे आणि याला मी आता छानपैकी सोलून घेतोय. तर मग बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी मका सोलून घेतलेला आहे आणि आता एक पाण्याचं भांडं घेतलं आहे, पाणी घेतलं आहे. त्यात आता आपण हे सर्व मक्का दाणे याच्यात आपण टाकून घेऊ आणि याला छान उकळून घेऊ. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघूया आपले कॉर्न्स उकडले गेलेत का. येस. आता मी गॅस बंद करतो आणि आपण हे कॉर्न्स या पाण्यातनं बाहेर काढून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी आता हे कॉर्न्स किती वाफाली छान. त्यातलं पाणी चांगलं काढून या प्लेटमध्ये मी आता काढून घेतोय. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, मी एका प्लेटमध्ये आपले कॉर्न उकडलेले काढलेत. आता आपण त्यात काही मसाले टाकून घेऊया. सगळ्यात आधी टाकतो मी कॉर्नफ्लॉवर, त्याच्यानंतर तिखट चवीपुरतं, जास्त काही तिखट नाही करत, थोडी हळद टाकून घेतो, चवीपुरतं मीठ. आता याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. सगळ्या आपल्या दाण्यांना कोटिंग झालं पाहिजे चांगलं. मग आपण लो मिडियम फ्लेमवर याला तळून घ्यायचं आहे आपल्याला. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, आपल्या मक्याच्या दाण्यांना आता छान कोटिंग झालेलं आहे आणि ह्याला आपण आता लो मिडियम फ्लेमवर तळून घेऊ. ही आमची पारंपरिक कढई आहे. आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही आहे. बघू एक दाणा टाकून झालं आहे का ते. होतंय. तेल तापलेलं आहे फ्रेंड्स. आपण आता आपले कॉर्न टाकून घेऊया. पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का, हे कॉर्न फुटतात, म्हणून आता त्याला आपल्याला टाकल्यानंतर झाकून ठेवायचं आहे. ह्याला मी टाकलं आणि ह्याला मी आता झाकून ठेवतो, म्हणजे फुटले तरी ते बाहेर येणार नाहीत. फ्रेंड्स, आपले कॉर्न चांगले तळलेले चाललेले आहेत. आपण परत झाकून ठेवूया. फ्रेंड्स, फायनली आपले कॉर्न्स रेडी टू ईट. बघा, एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल. खूप छान रेसिपी आहे, एकदम क्रिस्पी क्रंची होतात. नाही तर सरळ माझ्या घरी आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की आम्ही आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत राहा अकूज किचन. थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन.